ग्रामीण भागातील दिव्यांग लोकशाहीर कलाकार जे की महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहेत, ज्यांचे आकाशवाणीवरती खमंग रंग तरंग कार्यक्रम, लोकसंगीत, युवावाणी अशा कार्यक्रमाचं प्रसारण झालेलं आहे. अशा प्रसिद्ध कलाकारांचा प्रवास नेमका काय आहे ते जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आपलं नाव, आपलं शिक्षण आम्हाला सांगाल? धन्यवाद. माझं नाव शाहीर तुकाराम सोनाली कवळे, मुक्काम दरेगाववाडी, पोस्ट दरेगाव, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड येथे झालेलं आहे. तर माझं शिक्षण आंधविद्यालय बोदोडी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड या ठिकाणी पहिली ते BA फायनलपर्यंत झालेलं आहे. तुमच्याकडे आता भरपूर कला आहेत. हो. त्यामधली एक कला म्हणलं तर तुम्ही दादा कोंडकेंचा आवाज काढता. तर त्या आवाजामध्ये एखादी आम्हाला कला दाखवाल तुमची? काय खरं तर नमस्ते नांदेड यांनी मला जे काल फोन केला ना, मला तर वाटलं नाही बाबा की माझ्यासारख्या वृद्ध कलावंतांना आपण इथे बोलवाल म्हणून. पण त्यांनी सांगितलं, दादा तुम्ही वृद्ध जरी झाला तरी मराठी विश्वामध्ये, मराठी चित्रकारामध्ये तुम्ही खरोखर तुमचं चित्रपटामध्ये नाव लौकिक आहे. आणि म्हणून आपल्या नमस्ते नांदेड या ठिकाणी आपल्याला मी अनेक बोलण्याची एक सुवर्ण संधी देते आहे. मी म्हटलं, मॅडम आता तर सध्याला मला वेळ नाही आहे. ते म्हणाले की दादा तुम्हाला वेळ कधी मिळेल मला खरं सांगा. खरोखर मी मॅडमना मी उद्या सकाळी 11चा टाईम दिलेला आहे आणि मी या ठिकाणी आलो. रसोई करून आपल्या समोर हा जो मी कार्यक्रम सादर करतो आहे, मी खरोखर दादा कोणती जरी असलो तरी आता माझं वय झाल्यामुळे मी दोन्ही डोळ्यांना अंध आहे. आणि तुमच्या सर्वांचं तुम्हाला हसवण्यासाठी म्हणून मी या नमस्ते नांदेड न्यूजमध्ये आलो. धन्यवाद. खूप छान काका, खूप छान. आता आहे ना, तुम्हाला बातम्या वेगळ्या पद्धतीने सांगता येतात. तुमच्याकडे कलेचा जर विषय घेतला आपण तर तुमच्यामध्ये तुम्ही कविता लिहिता, एकांकी नाटकं लिहिता, त्याबरोबरच आवाजही काढता. हे सगळं कसं काय तुमच्याकडे, तुम्हाला कसं कळालं, कधी कळालं हे तुमच्याकडे आहे? आता मॅडम, ज्या वेळेला मी आंधविद्यालय बोधुरीला वर्ग 7वीला होतो तर त्यावेळेला माननीय आमचे सहशिक्षक श्रीमान केंद्रे सर आणि विश्वनाथजी केंद्रे सर आहेत, त्यांनी मला बालविश्वामध्ये शाहीर ही पदवी दिलेली आहे. आणि खरं तर मी माझ्या या अंधेश विद्यालयामध्येच मी विविध प्राण्यांचे, पक्ष्यांचे वगैरे आवाज काढायला शिकलो. आणि लगेच ज्यावेळेला मी दत्तमंगल कार्यालय जळगाव या ठिकाणी आमची स्पर्धा होती, तर या स्पर्धेमध्ये धनश्रेष्ठ किंवा विद्याश्रेष्ठ हा एक माझ्यासमोर वक्तृत्वासाठी विषय होता. तर मी धनश्रेष्ठ म्हणण्यापेक्षा मी कलाश्रेष्ठ हा विषय घेतला आणि खरोखर माझ्या या आंधविद्यालय बोधडीच्या शाळेचा मी प्रथम क्रमांक आणलेला आहे. केवळ मी एका लहान बाळाचा आवाज काढला होता आणि त्यानंतर मी काही बातम्या सांगितल्या होत्या. आणि